नमस्कार, मी डॉक्टर गौरी पाचल. महिलांच्या मध्ये प्रामुख्याने आढळणारी त्वचेची समस्या जी चेहऱ्यावर जास्त आढळते ती म्हणजे वांग. आता हे वांग कोणत्या कारणाने येते? वांग म्हणजे नेमकं काय? त्याच्यावर घरगुती उपाय कोणते असतात? किंवा त्याच्यावर कोणते औषधोपचार आहेत का? काही आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहेत का? या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिला प्रश्न जो कॉमनली पडतो तो म्हणजे वांग म्हणजे नेमकं काय असतं? तर त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मेलाझ्मा असं म्हणतात आणि तुमच्या चेहऱ्यावर तपकिरी, गडद, काळपट रंगाचे डाग पडतात आणि हे डाग कुठेही असू शकतात म्हणजे हनुवटीवर असतील, नाकावर असतील या तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांच्या वरती, या भुवयांच्या वरती कुठेही ते असतात. काही व्यक्तींच्या मध्ये तर बटरफ्लाय पिगमेंटेशन असते म्हणजे फुलपाखराच्या आकारासारखं त्यांना या ठिकाणी असे वांग येतात आणि तो जर ते जे डाग असतात ते जर जास्त प्रमाणात असेल, तर तो एक प्रकारचा सट्टा असल्यासारखं तिथे दिसून येत असतं. आता ह्या वांग येण्याची कारणे कोणती आहेत ती आता माहिती करून घेऊयात. तर अनुवंशिकता हे कारण आहे आणि कॉमनली ज्याच्यामुळे त्रास होतो तो म्हणजे सूर्यप्रकाश. ज्या व्यक्ती सन एक्सपोजरच्या मध्ये जास्त येतात म्हणजे त्यांचं काम उन्हामध्ये जास्त आहे. त्यांना ऊन जास्त लागतं त्यांच्या चेहऱ्याला, तर अशा व्यक्तींच्यामध्ये हे मेलाझ्मा म्हणजे वांग हे प्रामुख्याने आढळते. जर तुमच्या त्वचेला, चेहऱ्याला काही जर इजा झाली असेल, तर त्यामुळे सुद्धा होऊ शकते. हार्मोनल इम्बॅलन्स हे सुद्धा त्याचं प्रमुख कारण आहे. महिलांच्यामध्ये तर हार्मोनल इम्बॅलन्स हा होत असतो. प्रेग्नन्सी असेल किंवा मासिक पाळी जाण्याची वेळ येते, अशा वेळेस किंवा जर त्यांना स्ट्रेस जास्त असेल, शरीरामध्ये अंतर्गत जर काही थायरॉईड सारखे जर इश्यू असतील, तर ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्यांच्या त्वचेचा टोन हा बदलत असतो. चेहऱ्यावर मेलाझ्मा हे कॉमनली दिसून येत असते. अशा महिलांच्यामध्ये ज्यावेळेस हार्मोनल इम्बॅलन्समुळे हा मेलाझ्मा क्रिएट होत असतो, त्यावेळेस त्यांना त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये हार्मोन्स करेक्ट करणं फार महत्त्वाचं असतं. अपुऱ्या झोपेमुळे, स्ट्रेसमुळे सुद्धा तुम्हाला मेलाझ्मा हा असू शकतो. माझ्या क्लिनिकमध्ये जे पेशंट येतात, जी मेलाझ्माची केस असते, ज्यांच्या चेहऱ्यावर वांग असते आणि आम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करतो, तर त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12ची सुद्धा कमतरता दिसून येत असते. सोबतच काही अशा पेशंट आहे, की त्यांच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया आहे. म्हणजे मेलाझ्मा येण्याचं हे सुद्धा एक कारण आहे, की ज्यांचं व्हिटॅमिन B12 कमी आहे किंवा हे HB कमी आहे, तर अशा व्यक्तींना सुद्धा हा मेलाझ्मा म्हणजे वांग हे होत असते. जर वयोगट आपण बघितला तर 16-17 असेल किंवा 20च्या पुढच्या आणि 50 पर्यंत अशा कोणत्याही महिलांना हा मेलाझ्मा होऊ शकतो. मुलींच्यामध्ये सुद्धा मासिक पाळीमध्ये ज्यावेळेस त्यांना ही येत असते, तर त्यांना PCODचा त्रास असेल किंवा ओबेसिटी असेल, तर अशा मुलींच्यामध्ये सुद्धा हा मेलाझ्मा दिसून येत असतो. आता ज्यावेळेस हा मेलाझ्मा तुम्हाला तयार होतो, मग तुम्ही घरगुती उपाय काय करू शकता का? तर प्राथमिक स्वरूपामध्ये एलोवेरा म्हणजे जी कोरफड असते त्याचा उपयोग करू शकता. कारण कोरफड ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, ती अँटी फंगल आहे, अँटीबॅक्टेरियल आहेत. त्याच्यामध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत, की जे आपल्या त्वचेसाठी महत्त्वाचे आहेत. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी पिंपल आले असतील, तर जर तो पिंपल फुटत असेल, त्यातनं पस किंवा पाणी किंवा रक्त असं जर येत असेल, तर शक्यतो त्या ठिकाणी एलोवेरा लावू नका. पण तुम्हाला हा त्रास नाहीये, पिंपल नाहीये, फक्त प्लेन तुम्हाला मेलाझ्माचा त्रास आहे, फक्त वांग आहे, तर तुम्ही एलोवेरा जेल त्या ठिकाणी लावू शकता. हळद आणि दूध हे सुद्धा एकत्र करून लावले, त्याचा लेप लावला तरी पण चालेल, पिंपल असताना नाही. आणि कारण या हळदमध्ये कुरकुमीन नावाचा घटक असतो, की जो रंग आहे तो उजळण्यासाठी मदत करत असतो. जे डाग आहेत ते कमी लाईट होण्यासाठी तो मदत करत असतो. पण जर पिंपल असेल तर हळद आणि दूध एकत्र लावू नका. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी इचिंग, बर्निंग हे होऊ शकतं. असे घरगुती उपाय आहेत, की ते काही जण बटाट्याचा पण खीस वगैरे लावतात, बटाटा लावतात. पण त्याचा इतका फारसा उपयोग होत नाही. पण हा एलोवेराचा उपयोग हा होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे खाण्यामध्ये कोणता बदल करणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळेला ज्यावेळेस तुम्ही फास्ट फूडचं सेवन जास्त करता, त्याच्यामुळे सुद्धा हार्मोनल बदल होत असतो. कारण जर ओबेसिटी तिथं जर झाली तयार,
तर तुम्ही जाड झालात तर साहजिकच आहे हॉर्मोनचा सुद्धा चेंजेस हे होत असतात. त्यामुळे फास्ट फूड जास्त न खाता तुम्ही जर पालेभाज्या जास्त घेतल्या, संतुलित आहार घेतला, सोबतच जे लिंबूवर्गीय पदार्थ असतात म्हणजे व्हिटॅमिन सी असलेले, ते तुम्ही कोणतेही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पिस्ता पण खाऊ शकता. तसेच बदाम आहे, जवस आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही असा आहार घ्याल, त्यावेळेस तुमचं शरीरात जे संतुलित जो प्रकार असतो तो राहिला तर साहजिकच आहे, हार्मोन तुमचे इम्बॅलन्स हे होणार नाहीत. आणि यावर तुम्हाला जर अतिशय चांगला उपाय जर हवा असेल, तर होमिओपॅथिक औषध. माझ्या क्लिनिकमध्ये जे पेशंट येतात, ज्यांना हा मेलाझमाचा त्रास आहे, तर त्यांच्यामध्ये आम्ही हिस्ट्री घेत असतो, की नक्की कशामुळे मेलाझमा तयार झाला आहे. जर तो सन एक्सपोजरमुळं असेल, तर त्या ठिकाणी त्यांना सनस्क्रीन लोशन पण वापरण्यास सांगितलं जातं, जे 30+ आपल्याला SPF असलेलं सनस्क्रीन लोशन हे वापरावं लागतं. आणि जर त्यांना हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्रास झाला असेल, तर त्यासाठी आम्ही होमिओपॅथिक औषधोपचार देत असतो. पण हे इंटर्नल झाले, म्हणजे ही पोटातनं औषधं खाण्याची झालीत. पण यावर होमिओपॅथिक औषध जे एक्सटर्नल ॲप्लिकेशन म्हणून वापरलं जातं, की जे अतिशय उत्कृष्ट आहे आणि माझ्या अनेक पेशंटमध्ये ज्यांनी मला सक्सेसफुल एक रिझल्ट दिलेला आहे, तो म्हणजे बर्बेरेस ॲक्वाफोलियम हे मदर टिंक्चर. या मदर टिंक्चरचे तुम्हाला 10 थेंब घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गुलाब पाणीचे 10 थेंब हे ॲड करायचे आहे. कारण हे जे औषध आहे, हे थोडं पिवळसर रंगामध्ये असतं. त्यामध्ये डायरेक्ट चेहऱ्याला न लावता त्याच्यामध्ये आपल्याला गुलाब पाणी ॲड करायचं आहे आणि हे औषध एकत्र तुम्हाला चेहऱ्यावर सकाळ आणि संध्याकाळ 1 महिना लावायचं आहे. हे औषध तुम्ही चेहऱ्यावर ह्याचं ॲप्लिकेशन करून बघा. तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये फरक दिसून येईल. जो मेलाझमा जो डार्क आहे तो लाईट होईल आणि जो लाईट आहे तो हळू-हळू डिसॅपिअर होण्यास चालू होईल. हे एक्सटर्नल ॲप्लिकेशन झालं. पण जर तुम्ही प्रॉपर होमिओपॅथिक मेडिसिन म्हणजे इंटर्नल आणि एक्सटर्नल हे जर एकत्रित घेतलं, तर मेलाझमा लवकरात लवकर कमी होत असतो. अशा होमिओपॅथिक औषधांची माहिती, तसेच आहारातील घटकांची माहिती, विविध आरोग्यविषयक टिप्स या चॅनलच्या मार्फत मी नेहमीच देत असते. त्यामुळे तुम्ही लगेचच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन शेअर करा. पुन्हा भेटूया असाच एखादा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन.